एस राजामौली दिग्दर्शित RRR सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकूनही घेतली होती. या सिनेमाने ऑस्कर पुरस्कारावरही नाव कोरलं होतं. राम शरण ज्युनियर NTR RRR सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील गाणी आणि कथेबरोबरच काही सीन्सची देखील प्रचंड चर्चा रंगली होती. ज्युनियर NTRने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सिनेमातील त्याच्या एका एंट्री सीनबाबत मोठा खुलासा केला. ज्युनियर NTR सध्या त्याच्या आगामी देवरा पार्ट 1 मुळे चर्चेत आहे. या सिनेमात ज्युनियर NTR सह अभिनेत्री जान्हवी कपूर, सैफ अली खानही मुख्य भूमिकेत आहेत. देवरा सिनेमाच्या प्रमोशनसाठी ज्युनियर NTR, जान्हवी आणि सैफने द ग्रेट इंडियन कपल शो मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत ज्युनियर NTR RRR मधील एका सीनबाबत त्यांनी मोठा खुलासा केला. RRR मध्ये एका सीनमध्ये ज्युनियर NTR प्राण्यांच्या ट्रकमधून एंट्री घेताना दिसतो. या ट्रकचा दरवाजा उघडताच चित्ता, अस्वल अशा जंगलातील प्राण्यांबरोबर ज्युनियर NTRही बाहेर पडत असल्याचं दिसतं. हा सीन बघताना ते प्राणी खरे आहेत की खोटे असा प्रश्न साहजिकच चाहत्यांना पडला होता. याबाबत ज्युनियर NTRला कपिलने प्रश्न विचारला. ज्युनियर NTR म्हणाला, लोकांना वाटलं होतं की भीमने चित्ता आणि अस्वलांसोबत घेतलेली एंट्री खरी होती. मी आतमध्ये खऱ्या प्राण्यांसोबत बसलो होतो असं लोकांना वाटत होतं. अनेकांनी मला याबाबत विचारलं देखील आहे, पण ही सगळी VFX ची कमाल आहे, तरी लोकांना खरं वाटायचं नाही.